सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका डाळिंबाला बसलेला असून त्यामुळे सध्या सरासरीच्या 60% आवक घटली आहे. परिणामी डाळिंबाला मागणी असल्याने दरात देखील वाढ झालेली आहे. 3000 ते 3500 रुपये प्रति क्रेट शेतकऱ्यांना दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात 250 ते 350 रुपये प्रति किलो दराने डाळिंबाची विक्री होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. नाशिक, संगमनेर, सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, देवळा, कळवण या ठिकाणाहून माल विक्रीला येतो. परंतु अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकाचं नुकसान झालं, तसेच त्यावर तेल्यासारखा आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानं फळ खराब झालं आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं दरात तेजी आलेली आहे. दिल्ली, लखनौ, पटना, नेपाळ, भोपाळ, अमृतसर, कलकत्ता शहरांमधून देखील मागणी वाढलेली आहे. नेहमीच्या तुलनेत डाळिंब येत नाही, तसेच मागणी वाढल्यानं दरात तेजी आलेली आहे. साधारणपणे 1 ते 1.5 महिना डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमी राहील असं आडतदारांचं म्हणणं आहे. तर मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी झालेलं असून सप्टेंबर महिन्यात नवीन फळ उत्पादनास सुरुवात होईल, अशी माहिती देखील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.